संपूर्ण जिल्ह्याभरात ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळ्यांचा नाद आणि गणपती बाप्पा मोरयांच्या गजरात सकाळपासूनच उत्साही वातावरणात श्री गणेशांचे आगमन होत असून जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह असून सर्वत्र ढोल ताशांसह बाप्पाचे आगमन होत आहे। त्यामुळे शहरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भाविकांनी प्रत्यक्षात असलेल्या लाडक्या गणरायाचे घरोघरी वाजत गाजत आगमन होत असून या चैतन्य पर्वामुळे भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे। मागील काही वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पाचे आगमन झाले, मात्र फारसा उत्साह नव्हता। यंदा मात्र कोरोनाचे मळब दूर झाल्याने भाविकांना जोरदार उत्साहात व धूमधडाक्यात गणपती बाप्पांचे आगमन केले। दरम्यान आठवड्याभरापासूनच गणेश मूर्ती सजावट व पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत होती, तर सायंकाळी शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठ फुलून गेल्या होत्या। दरम्यान सकाळपासूनच गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करीत ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी गणेश मूर्तींची खरेदी करीत गणेशाचे घरोघरी आगमन केले। खामगाव शहरातील सराफा स्थित मानाच्या लाकडीच्या गणपती अय्याची कोठी मंदिरामध्ये दुपारी 1:45 विश्वस्त मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा अर्चना करून गणपती बाप्पाला स्थापित करण्यात आले व आरतीही करण्यात आली, अशी माहिती सचिव चंद्रशेखर पुरोहित यांनी दिली आहे। गणपति मंदिर अय्या की कोठी के नाम से प्रसिद्ध है। 160 साल पहले ये मंदिर की गणपति की स्थापना हुई है और इसकी विशेषता है कि ये लाकड़ी का गणपति है और लाकड़ी गणपति के नाम से ये पूरा फेमस है पूरे विदर्भ में। और यहाँ जैसा नवस फेरने को लोग आते और खामगांव शहर में ये मान का गणपति है। खामगांव शहर का जो जुलूस निकलता है आखिरी दिन, उसमें ये बड़े गणपति बोला जाता है, लाकड़ी गणपति। ये गणपति आने के बाद में ही तो जुलूस की शुरुआत होती है और जुलूस में गणपति पूरा घूम के आने के बाद में वापस रास्ते से आके हर लोग पूरा सहकार्य करते हैं। पूरे गांव का लोग इसमें उत्सव से भाग लेते हैं और ये हमने मंदिर के अभी संस्था के अध्यक्ष सूरज चंद्र अग्रवाल है और सभी ट्रस्टी यहाँ सब संस्था में खड़े हैं अपने। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।